राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच मुंबई तसेच चेन्नई बेंगलोर हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 29 एप्रिल 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, आज चेन्नई येथे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा आहे. तर पाहूयात इतर मार्केटमध्ये ही काय नेमकी परिस्थिती आहे. सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 507 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 500 रुपयापासून 1571 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. सरासरी कांदा 1100 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांदा विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे कांद्याचे सरासरी भाव जर पाहिले तर कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आपल्याला अगदी थोडेसे सुधारलेले भाव लासलगाव येथे दिसून येत आहेत. तर लासलगाव येथून सूचना आहे की दिनांक 1 मे 2000 रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा असल्याने लासलगाव मुख्य मार्केट यार्डवरील कांदा व धान्य भुसार शेतीमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी. लासलगाव मुख्य मार्केट यार्डावरील भाजीपाला या शेतीमालाचे लिलाव निर्धारित वेळेवर सुरू राहणार आहेत. मित्रांनो, ही सूचना लासलगाव बाजार समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर इकडे मुंबई येथील परिस्थिती पाहूया. 77 कांदा गाड्यांची आवक मुंबई येथे होती. गोळा साईज उन्हाळी कांदे 1100 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल 1 नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. बिगरपत्ती कांदा 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डागी हलका कांदा 100 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सफेद व्हाईट कांदा 1000 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर इकडे बेंगलोर येथे 43,465 गोण्यांची आवक झाली होती. डबल पत्ती कांद्याचे एक्स्ट्रा सुपर कांद्याचे 1-2 लॉट 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे विकले. बिग साईज कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड कांदा 300 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती क्वालिटी कांदा 500 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. पावसाचा इफेक्ट झालेला कांदा 200 रुपयापासून 700 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर इकडे हैदराबाद येथे 53 कांदा गाड्यांची आवक झाली होती. उन्हाळी कांद्याचे 1-2 लॉट 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत 1 नंबर प्रतीचे कांदे विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 5 प्रतीचे कांदे 500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत. तर मित्रांनो, हे डबल पत्ती कांद्याचे रेट होते. सिंगल पत्ती कांदा एक्स्ट्रा फुल वीक 900 रुपयापासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम सुपर कांदा 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत आज सिंगल पत्ती कांदे हैदराबाद येथे विकलेले आहेत. तर चेन्नई येथे 40 कांदा गाड्यांची आवक होती. महाराष्ट्रातील मीडियम कांदा चेन्नई येथे 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे. तर जास्तीत जास्त 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव किलो मागे आज 1 रुपयांनी सुधारलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.